हाय गाईज, तर आपल्या चॅनलवर सगळं त्या चॅनलचं नाव आहे चेतन पौशे ब्लॉग. तर आज आई एकविरेची पालखी आहे, तर आम्ही पालखीला चाललो आहे आणि माझ्यासोबत बघत अंगावर होता प्रेमदा ऐकलं आणि इथं आणि सुद्धा ड्रायव्हिंग करतोय. तर तुम्हाला आता पुढे डायरेक्ट आपल्या इथे फार्म हाऊसवर चाललो आहे, तर फार्म हाऊसवर भेटतो डायरेक्ट. तर काय आता आम्ही फोटमॉलला थांबलो होतो, तुम्हाला बोललो का डायरेक्ट म्हणजे पायथ्याच्या इकडे भेटू फार्म हाऊसवरती. पण आता आम्ही ते थांबलेलं आहे बघू एकदा. भूक लागली होती, आम्ही नाश्ता करून थोडासा लाईट करून निघलो होतो. तर आता इथे थोडा खातो आणि मग निघतो, डायरेक्ट भेटतो तुम्हाला फार्म हाऊसवर. आणि आम्ही 4 वाजता दरबाराला वरती म्हणजे आईच्या दरबारी आपण 4 वाजता चढायला चालू करणार आहे आणि डोंगरावरून जाणार आहे वलीच. आणि पायऱ्यांवरून तो एकदम फुल जाम असेल, तुम्हाला दाखवतो कसं काय ते. तर काय आता फोटोमधून आम्ही निघतो. तिथे गाडी आम्ही समोर पार्क केलेली आहे. खाऊन झाला तुम्हाला दाखवला नाही काहीच, कारण की भूक खूप लागलेली आणि आम्हाला लेट पण झाले. चला आता तिथे गाडी पार्क केली, जाऊया. तर काहीच आम्ही आता फार्म हाऊसवर आलो होतो, बघू शकता इथे तुम्ही. इथे लगेच आम्ही गाडी घेऊन चाललो. हा फार्म हाऊस आहे बघू. आता डायरेक्ट आम्ही एकविरे पायथ्याशी चाललो आहे. किती पब्लिक आहे बघून येतो चला, आणि खालतून दर्शन पण घेऊन येतो. आणि या सिंपल बघू शकता. चला आता आम्ही इथं निघतो, आतमध्ये पण नाही गेलो. चला डायरेक्ट निघूया, ऊन खूप आहे. गाडी इथे पार्क केलेली आहे बघू शकता, गाडी इथे पार्क केलेली आहे. चला जाऊया. हा तर गाईज इथून बघू इथं पब्लिक किती आहे. रात्री तर हा पूर्ण भरेल गाईज. इथं फुल जय श्रीराम सॉंग लागली बघू येतात. फुल पब्लिक. त्याला पुढं जाऊन दाखवतो. आम्ही पब्लिक बघून युटर्न घेतलेला आहे, कारण की नंतर वापस यायचं आहे. वापस आटको आम्ही बघून. आता इथून युटर्न घेतलेला आहे, तर वापस जाऊया. पब्लिक खूप आलेली आहे. A few moments later. तर काय आता मी ते गाडी पार्क केलेली बघू शकता. इथे लगेच आम्हाला निघायला भेटा असे लावले. थोडा चालत जायला लागेल, जाऊ काही प्रॉब्लेम नाही. आता आम्ही गाडीत बघू इथं किती आलं, 3 4 5 साधनं आलेलं. तर चला आता पुढे दाखवतो तुम्हाला. गाडी बघू इथं भरपूर लागले. हा पूर्ण काही संध्याकाळपर्यंत पूर्ण पॅक होईल. तर काही बघू इथं इथं पब्लिक खाल पायरीपासून तर पूर्ण. आता आम्ही इथून वरतून म्हणजे डोंगरातून चालत जाणार, तुम्हाला दाखवतो कसं जातं ते. तर काय बघू येतं आता इथं आम्ही पोहोचलेलो आहोत. पब्लिक बघू येतं. आता म्हणून या बाईक जातात ना तिथून जाऊया आपण, कारण की इथून फुल पब्लिक आहे. आणि बारकी मंदिर आपण नंतर येऊ. आता पहिले वरती जाऊया, पालखी निघाली असेल म्हणून. तर चला तुम्हाला दाखवतो पब्लिक बघत. आम्ही रिक्षात चालले बघू इथे वरती. रिक्षात जाऊया, थोडासा दम कमी लागेल ना मग अर्ध्या रस्त्यात होतं काहीच, म्हणून नंतर डोंगरात जायचं चालत आपल्याला. काहीच सर्वांचा इथून जायचा प्लॅन झालेला आहे बघू. तर इथून असं वरती जातात बघा. तिथून या पायपावरून तसा जायचा. बघूया आता चला, तुम्हाला दाखवतो कसं काय ते. पब्लिक चालले बघा. हे नीट आहे कर. तर आज बघू शकता लाईव्ह दर्शन. आता इथून बघूया किती वेळ लागतो. रिक्स तर आहे गाईज. मागच्या वेळेस आम्ही तिकडून गेलो होतो आणि आज जास्त रिक्स आहे. चला रिक्स घेऊया. हे आलू जादूमॅन जादूमन. तर गाईज बघू शकता असं जायला लागते. चला गाईज थोडा चढण्यावर येत येतो. वरती बघा कसं पाय कसं चढतात बघा. हे तसा चाल ना, असंच जाऊ. हे इथून बी रिक्स रे.
डायरेक्ट पार रे पण. चला काय बघूया. तर काय बघू ते कसं चढतं नाही बघू. त्याची चप्पल इथं पडली डायरेक्ट खाली. रिस्की. ए भाई आलू जा जमल ना भाई जायला. समजा ना नेशील बाई. गाईच थांबा. गाईच बघू एकदा व्ह्यू. हे आरामात. गाईच बघू इथं किती वरती आलोय. आणि लाईन बघू इथं काय जी आम्ही मागच्या वेळेस इथून गेलो होता. हे चाललेलं आता झूम नाही करू शकत कारण की पकडून ठेवलं. ए का चालले असं आहे ना लटकत. मिशन सक्सेस झालेला बघू येतं. तो पूर्ण डगर पाठवता आमच्या अंगावर. गैस पालखी बघू येतं. वरती आलेलो आहे आम्ही. त्यांची बघू येतं याची हालत खराब. आंदोरा बाकी आहे ना. आंदोरा काय इथं पाहिजे पहिले पाहिजे. हा ना 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 अशी नाही रे. पाणी का गेला तर काय बघूया आता पुढे जाऊन दाखवतो मला. बघू एक्झिटच्या इथून आम्ही तिथून वरतून आलो होतो. पब्लिक बघू शकते किती वरती किती चढले बघू शकता. बघा पब्लिक बघू शकता. दम लागले जरासा काहीच बाकी काही ना. कॅमेरामध्ये दिसणार ना काही पण पाऊस. आई पसंत झाली बाई. आरती चालू आहे बघू शकता. निघालो कारण की आता इथून 6:30 वाजता सर्वांना म्हणजे खाली उतरायला लावतील. तर आम्ही आधीच निघालेलो आहे. बघा इथे गाड्या बघू शकतो किती आहेत. लवकर उतरलो काही जाऊ दे बोललो. खूप गर्दी पण होती
तरी आपण अर्धा 1 घंट्यावरती थांबलो असेल ना. मजा आली गाईस खूप. चला खाली. मजा आली करा. मजा ना आली काहीच. बघू येतोय पायरे आहेत, जुना रस्ता, जुन्या जमान्यांचा चोर रस्ता. बघू येतं एवढा उतरलो. जास्त शूट केला ना काहीच. पाय एक तर ग्रीप या बुटाना अजिबात नाही. हा बघू येतं व्ह्यू बघू शकता काहीच. तर गाईज फायनली आम्ही खाली उतरलेलो बघू शकता. तर गाईज या डोंगरावरून आपण पाठवून आलेलो होतो. आता तिथून बघू शकता किती कचरे अजून पण जास्त झूम नाही होत आहे. तर आता बघूया. इथून थोडासाच लांब आहे तर जाऊया. आणि काही थोडासा लवकर निघलो थांबा तुम्हाला स्टेज दाखवतो. तर काही बघू एकदा इथे सॉंग वगैरे सर्व तर लागलेले आहेत. आणि काही खूप मजा आली. आम्ही थोडं लवकर आलो कारण की नंतर 6:30 वाजता सर्वांना बाहेरच काढतील. तर काही बघू तिथं खालच्या मंदिरापाशी आम्ही आलेलो आहे. आणि पब्लिक बघू येता किती आहे. आणि गाईज रात्री मोठी पालखी येणार आहे तेव्हा पण आम्ही इथे येऊ 9 वाजता. तर गाईज फायनली आता आम्ही गाडीजवळ आलेलो आहे. म्हणजे गाडी अजून इथून 5 मिनिटावर असेल आमची. आता डायरेक्ट फार्महाऊसवर काही दाखवलं तर दाखवेल. तर डायरेक्ट रात्री 9 वाजता आपण भेटू गाईज. हा पूर्ण अड्डा आहे इथे सरायचं होतं गाईज. पूर्ण बघू आता इथून गाड्याच लागलेल्या. आणि हा मंदिर बघू शकता. कसं वाटलं समजा ना. काय आता वडापावलेलं आहे. 2 hours later. तर काही 9 वाजलेली आहेत. आता वापस आलेलो आहे. आम्ही काही फ्रेश वगैरे नाही आलो. असा मोबाईल वापरत बसलेलो काहीच. आता बघू येतं इथं लई पब्लिक आहे माझ्या मागं. पालखी वाटतं मोठी पालखी काय समजत नाही आलती का नाही आले का नाही. हे जायचं का वरती. ऑटोने आलेलो आहे. पुन्हा एकदा वापस वरती चाललो आम्ही. बघूया किती पब्लिक आहे. घेतले रिक्स. मग आम्ही ते लाईव्ह कॅमेऱ्यात बघितला पण वरती जास्ती दिसत नव्हती गर्दी. मग आता आम्ही चाललेलो आहे. चला बघूया किती मजा येते आता वापस रिटर्न. तर गाईस अर्ध्या वाटेला आलेलो आहे बघू शकता. इथं आईचं दर्शन घ्यायचं मग आता आम्ही चाललो आहे. बघू शकता एवढी पब्लिक काही दिसत नाही आता. अरे भाई नमस्कार. वरती आहेत का वापस चालल्या. हा आपला मित्र भेटले होते आपले पाऊस. बघा इकडे एक पालखी येते. तर काय बघू तर दर्शनाला आम्ही लाईन लावलेली आहे. बघूया आतमध्ये किती गर्दी इथून दिसेल. काहीच गर्दी नाही गर्दी. काय नॉर्मल आहे. 1 घंटा लागेल बाकी काही नाही. 1 घंटा रनिंग पास असेल. बघू शकता काहीच गर्दी नाही. आणि आम्ही 3 आले काहीच. चला दर्शन घेताना तुम्हाला पण दाखवतो. तुम्हाला पण दर्शन देतो काहीच. एकवीरा माते की प्रीतमदा भेटलीला बघू शकता इथे तुम्ही दर्शनाला. काहीच बघू शकता 1 नंबर सजावट केलेली आहे. मागच्या वर्षी पण असंच होतं काहीच. बघा किती एवढं सुंदर वाटतंय. आणि बाहेर पण सजवलेलं आहे.
तर काही ज्यांना विचारूया कसं दर्शन झालं आणि कसं वाटलं. प्रीतम तर तुला कसं वाटला? एक नंबर, खूप छान अनुभव होता. गाईज पहिल्यांदा आले म्हणजे पालखीला फर्स्ट टाइम आलेला आहे. तुला कसं वाटलं? दरवर्षीपेक्षा वर्षी गर्दी कमी, छान दर्शन झालं. मस्त अनुराग तुला कसं वाटला? गाईज भेटतो आलो तुम्हाला खाली. आता जास्त काही व्हिडिओ नाही काढत, काही दिसला तर दाखवतो. आता भेटूया खाली डायरेक्ट. गाईज तुम्हाला मागच्या वेळी ओलीला आलो होतो तेव्हा बोललो होतो ना ते दुकानं म्हणजे मागं जातील दुकानं वगैरे तर बघू शकता. आता तुम्हाला मी दाखवतोय आणि तुम्हाला बोललो पण होतो इथे आल्यावर ब्लॉग बनवेल. बघू शकता पूर्ण मागे गेलेलं आहे. कॅमेऱ्यात नसेल समजा पण भरपूर मागे गेल्यानंतर एवढीच जागा असते. तर चला आता डायरेक्ट खाली. गाईज मोठी पालखी आलेली आहे तुम्हाला बोललो होतो. तर आता तिकडे नाही जात, आम्ही इथेच थांबलोय. बघू एक नंबर. आता आम्ही इथेच थांबलोय पालखी येईल बघून. मोठी पालखी आली तर गाईज आली नाही, ही चालली आहे. मग अशी तुम्हाला वरती दाखवलं होतं ती आर चालली ती पालखी. चल ये काही तुम्हाला दाखवतो खाली जाऊन. हीच मोठी पालखी होती, आम्ही तुम्हाला वरती दाखवली होती. जाता वेळी भेटली होती, खाली आलेली आहे. तुम्हाला जाऊन तिथे दाखवतो जरा. गाईज आता भाऊनी गुलाल घ्यायचा होता, गुलाल घेतलेला आणि इथेच ब्लॉग एंड करतो. गाईज आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि कसं वाटलं आता? मजा आली ना अनुराग? मजा आली ना? आता एक नंबर नाचलो गाईज. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा. जय श्रीराम. आई माऊलीचा.